सगळी तयारी झाली आहे माझी ऑलमोस्ट, फक्त थोडासा उशीर झाला ना. चहा पिण्यात उगाच वेळ घालवला आपण जास्त. जरा लवकर गेलो असतो तर सगळं लवकर झालं असतं. ह्याचं कंपोस्ट इथे कसं काय ठेवलंय? आज कंपोस्ट पण भांड्यांबरोबर धुवून ठेवली आहे. अच्छा, धुतला का? अरे डब्याला आज त्याला टोमॅटोची भाजी दिलेली, त्याचं तेल सगळं त्या शार्पनरला लागलं. अरे बापरे. मग ती सगळं म्हटलं असं इथे भांड्यात बरोबर का ठेवलं. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. नवीन आठवड्याला सुरुवात झाली आहे. आज आहे मंडे, मस्त इव्हिनिंग झाली आहे आणि ब्लॉग सुद्धा आज आत्ताच सुरू केलाय. गरम गरम चहा ठेवलाय. अच्छा, उकळलं बंद केलं? हा, कर बंद कर. वरती आहे. बंद नव्हतं केलंस? नाही, अशी बोलायला लागली. म्हणजे मी बोलायला लागले तेव्हा हळूहळू वर येत होतं, बोलेपर्यंत आलं असतं. आता दूध गेलं असतं. हॅलो, झाली का झोप? किती वेळ झोपला? 1 तास? मग अर्धा तास? 1.5 तास झोपला आणि म्हणतो अर्धा तास झोपला. राहू किती वाजता झोपला माहिती का तू? 3:30. झोपून उठला नाही तू? मस्तपैकी दुपारच्या गप्पा. राहूचं दूध इथे रेडी होत आहे. अंकिता गाळते. राहू उठल्या सायकल चालवायला सुरुवात. काय करतोय? स्टंट मारतोय तू? बापरे, क्या बात आहे. अच्छा, दुसरा स्टंट पण आहे का? क्या बात आहे. किती स्टंट मारतोय? हा तिसरा का? मस्त. आणि एक तो असा इकडनं काहीतरी वाकडं जाते सायकल ती. ते दाखवलं त्याने. बस आधी तू बस इथे, मी देते तुला. बस. तुझा नेहमीचा स्टील वाला स्टीलचा कप आहे. एकदा आमचं दूध पोटात गेलं की मग खेळायला मोकळे. हो, अजून एनर्जी स्टंट मारायला. हे चहाचा गॅस बंद आहे का बघ पुष्कळ? हो, बंद आहे. का तुला का चालू वाटलं? वाफ मोठ्याने येत होती ना तिकडनं आणि मी रावला दूध द्यायला गेले. चांगलाच उकळलाय. तर इथे आपला चहा आता रेडी होतोय. 3 कप चहा आणि 1 पप्पांची कॉफी. इथे नाही, 3 कप नाही, मग आपण दोघं चहा, पप्पांची कॉफी, आई नुसतं दूध. मग 3 कोणाचे? अच्छा, नुसतं दूध. हे बघ, ही कॉफी. अच्छा, नुसतं दूध आणि 1 कॉफी आणि 2 कप चहा. तर आता मस्त आम्ही चहा एन्जॉय करतो. आपलं सिक्रेट ठरलं ना. कसलं सिक्रेट? ते बरोबर. आईला माहिती आहे पण ते. नाही, तुला नाही सांगणार. नाही, मला माहिती नाहीये. अच्छा, तुला माहिती नाही. काय सिक्रेट? नाही सांगणार. प्लीज सांग ना. सिक्रेट असं नाही सांगायचं ना बाबा. सिक्रेट नसं सांगायचं. फक्त बाबालाच सांगणार. प्लीज मला पण सांग. काही आणायचं आहे का? सिंचन ते टॉय तुला नाही सांगितलं. बाबाच्या तोंडावर म्हणून सांगितलं. बरं, आणतो. हे बघ, आता चहा संपलाय. आईचं थोडस आवरलं. आईचा पिऊन झाला की आम्ही आवरतो आणि मग तुझं घेऊन येतो. ते ऑफिस सुरू व्हायच्या आधी आम्ही जाऊन येतो. ओके. बनियन माझा. हो, शाळेचे बनियन. स्कूल साठी. ते पण आणायचे. वाईट बनियन. मस्त चहा पिऊन झालाय आणि आता जरा भांडी लावतीये. 1-2 कामं आहेत, त्याच्यासाठी बाहेर सुद्धा जायचंय. पण थोडस हे घरातलं आवरून घेते आणि मग बाहेर पडतो. बघितलं असेल रावचं काहीतरी सिक्रेट आणायचंय. काय नाही, काय सिक्रेट? तेच त्याचं ते खेळणी, ते टॉयज. काय बाबा बरोबर प्लॅनिंग असतं रोज काही ना काहीतरी. सरप्राईज. सबसिडी 1. अच्छा, आलं वरती 70. 6. तुला 1च पडला पाहिजे ना. आता तू शेवटच्या घरात आहेस. आम्ही जाऊन येतो. राहू. तर आम्ही रेडी झालोय आणि आता आम्ही पटकन बाहेर जाऊन येतो. घेतलंस का सगळं? हो, इस्त्रीचे कपडे पण घेते. जाता जाता टाकूया. चालेल. म्हणजे ते पण एक काम आहे. राहू नाही येते ना? राहू तू येतोय? नाही. चलो, अजून एक पिशवी घेते. भाजी काही छत्री पण घेऊन ठेवते बाबा. घेऊन ठेव. आता तरी नाहीये, पण नेमकं बाहेर जायचं आणि यायचं. दे. हे घे, पकड दोन्ही. अच्छा, तू उघडून देतोस का दरवाजा? मला तू गाडीची नाही. चलो. चिखल. सो आम्ही निघालो
आलो. लकीली पाऊस सुद्धा नाहीये, म्हणूनच म्हटलं चला पटापट बाहेरची कामं करून घेऊया, कारण पाऊस असेल तर खूप चिकचिक होतं आणि कामं सुद्धा व्यवस्थित होत नाहीत. सो म्हटलं चला पटापट कामं करून घेऊया. कामं करून घेतो. सो स्टे ट्यून्ड. कामं करेपर्यंत पाऊस येणार आहे, पण बघ केवढा भरून आलाय. सो बाहेर पडल्यानंतर पहिलं काम झालेलं आहे. इस्त्रीचे कपडे टाकलेत आम्ही आणि आता पुढची कामं करून घेतो. प्रकारे बाहेरची सगळी कामं झाली आहेत. जरा ह्यात भाजी घेतली आहे, दूध घेतलं आहे, कॉफी घेतली आहे आणि राहूचं थोडंसं शॉपिंग करायचं होतं ते सुद्धा केलं आहे आणि आता आम्ही घरी जातो. अवतार बघ, केस बघ, काय वारा होता ना खतरनाक. आपोआप जातो तो पुढे. आपोआप चालत होतं. राहू ते नाही मिळालं, आपण आता ऑनलाईन मागवूया. हा हे बघ, वारा बघितला का? राहू तू, आपण तुझं गिफ्ट ऑनलाईन हे करूया. बाबा मागवतो. हा खूपच जोरात आहे बघ ना, काहीच दिसत नाही बघ समोरचं. आणि सगळे आता असे करतात ते बघ. कसे? अच्छा, वायपर एकदम जोरात करतात. हो. बरं झालं घरी पोचलो आणि पाऊस आला, नाही तर अडकलो असतो. नशीब. हा केवढा सॉलिडच आहे आणि वारा पण आहे ना. फायनली घरी आलो. आईने ऑलरेडी देवाला दिवा लावला होता. सो नमस्कार करून झालाय माझा. मी सुद्धा फ्रेश झाली आहे आणि आज डिनरसाठी मी बनवणार आहे टॅकोज. सो त्याच्यासाठी जे काही मला सामान हवं होतं ते मी येताना घेऊन आली आहे आणि त्याची एक रेसिपी सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण मी जरा आधी तयारी करून घेते की मला काय काय हवंय आणि मग आपण बघूया टॅकोजची रेसिपी. सगळी तयारी झाली आहे माझी ऑलमोस्ट, फक्त थोडासा उशीर झाला ना. चहा पिण्यात उगाच वेळ घालवला आपण जास्त. जरा लवकर गेलो असतो तर सगळं लवकर झालं असतं. तर जसं मगाशी म्हटलं की डिनरसाठी आज मी टॅकोज करणार आहे. सो त्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी इथे घेतलंय. सो सगळ्यात आधी इथे मी नॉर्मल आपण पोळ्यांना जी कणिक घेतो ती घेतली आहे. चीज क्यूब्स, लाल मिरच्या, कोथिंबीर, इथे हिरवी मिरची घेतली आहे एक, थोडासा चाट मसाला, मीठ, कॉर्न्स, कॅप्सिकम, बटाटे आणि इथे कांदे घेतले. सो हे सगळं साहित्य आहे. आता मी नॉर्मल कणिक भिजवून घेणार आहे आणि बाकी भाज्या मला सगळ्या चिरून घ्यायच्या आहेत. सो सुरुवात करते. हो आहे, अजून पडतोय. तर मगाशी जे साहित्य घेतले त्यात आता मी बटाटे कुकरला शिजवून घेतले. जी लाल मिरची घेतली होती ती मी थोडीशी मीडियम आचेवर फ्राय केली आहे. मी आता ही मिक्सरमधनं वाटून घेणार आहे. कांदे उभे चिरून घेतलेत, कॅप्सिकमचे सुद्धा छोटे छोटे तुकडे केलेत, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे. कॉर्न्स बॉईल करून घेतलेत आणि इथे चीज पूर्ण किसून घेतलंय. दिसत नाही बघ ना. हे आपलं चीज आणि कणिक घट्टसर मळून घेतली आहे. टॅकोज ही मेक्सिकन डिश आहे ना. हो, मेक्सिकन डिश. आता इथे ही जी मी लाल मिरची घेतली आहे त्याऐवजी आपण डायरेक्ट जे रेडीमेड चिली फ्लेक्स मिळतात ते सुद्धा घेऊ शकतो, पण माझ्याकडचे संपलेत म्हणून मी लाल मिरची भाजून घेतली आहे. अच्छा, ही आपली चिली फ्लेक्स आहेत का? हा, चिली फ्लेक्स. ओके. तर आपले चिली फ्लेक्स इथे तयार आहेत. आता बघू शकता तुम्ही. आता म्हणूया मिक्सर मधून काढलेली मिरची. मिक्सरमधनं काढलेली मिरची. जे बटाटे आता मी उकडवून घेतलेले ते सगळे सोलून घेते. टॅकोजसाठी लागणारे जे स्टफिंग आहे सगळ्यात आधी आपण आता ते बनवून घेऊया. सो बटाटे मी इथे पूर्ण मॅश करून घेतलेत आणि आता ह्या ज्या भाज्या चिरून घेतल्यात त्या थोड्याशा तेलावरती आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायच्या आहेत. थोड्याशा अशा कच्च्या राहतील अशाच ठेवायच्या आहेत. कांदा ऍड केलाय मी, कॅप्सिकम आणि हिरवी मिरची. हलक्या अशा त्या भाजून घ्यायच्या आहेत आणि याच्यात बाकी काहीच ऍड करायचं नाहीये. हळद नाही, हिंग नाही, काहीच नाही, फक्त या भाज्या फ्राय करायच्या आहेत. आता हे कॉर्न्स सुद्धा मी ह्यात ऍड केले आणि थोडीशी कोथिंबीर ह्यात ऍड करते. बाकी आपल्याला वरण ऍड करायची आहे. आता एक 10 मिनिटं मीडियम आचेवरती मी हे छान फ्राय करून घेणार आहे.
तर मगाशी जे आपण कांदा, कॉर्न्स, कॅप्सिकम, हिरवी मिरची फ्राय करायला ठेवलेलं ते मस्त फ्राय झालंय. पण हे थंड होईपर्यंत इथे जी आपण कणिक घेतली आहे त्याचे मी असे छोटे छोटे गोळे करून घेतलेत. आणि आता ह्याची मी गोल आकाराची मीडियम अशी पोळी लाटणार आहे. इथे तुम्ही बघू शकता एवढ्या आकाराच्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. पोळ्या आता सगळ्या लाटून घेतल्यात मी आधी. आणि आता आपल्याला हे जे स्टफिंग करायचंय ते मी करते. सो हे जे मॅश पोटॅटोज आहेत ह्यात आपल्याला हे सगळं ऍड करायचंय. त्यानंतर चिली फ्लेक्स, थोडासा चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि उरलेली कोथिंबीर आपली. आता हे सगळं मी छान मिक्स करून घेणार आहे. तुझं झालं खाऊन? झालं, मला नुसती पोळी हवी. अच्छा, नुसती पोळी वाला. नुसती पोळी. काय 4 तारखेला येणार आहे? सिंचन पिंचन. हा, ते टॉयज मागवले ना ऑनलाईन, येतील ते आता 4 तारखेला. ठीक आहे, टेस्ट बघू. हा बघ. मस्तच, क्या बात आहे. स्टफिंग मस्त तयार झालंय. यात पनीर सुद्धा घालू शकता तुम्ही, आय गेस ना? हो, पनीर घालू शकतो, गाजर किसून घालू शकतो, मशरूम्स घालू शकतो. राहू व्लॉग करतोय का? राहूचं बघितलं. कॅमेरा थोडीच आहे त्याला, रिमोट घेऊन व्लॉग करतोय बघा. टॅकोसचा हा जो रोल आहे आता आपल्याला हा हलका भाजून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने अगदी थोडंसं भाजून घ्यायचंय. एवढंच भाजायचंय. थोडंसं असं आपल्याला पांढरटसर दिसायला लागलं की दुसऱ्या साईडला भाजायला घ्यायचंय. दोन्ही साईडने छान भाजून झालंय. आता आपल्याला हे खाली काढायचंय. आता मेन टॅकोस बनवायला घेऊया. सो ह्या रोलला थोडासा आपला टोमॅटो सॉस लावायचा आहे. त्यानंतर हे किसलेलं थोडंसं चीज आपल्याला एका साईडला असं स्प्रेड करायचंय. आणि आता हे स्टफिंग, घरगुती टॅकोस. येस. आणि वरून अजून थोडंसं चीज ॲड. दुसरी साईड आहे ही फक्त आपल्याला इथे अशी फोल्ड करायची आहे आणि इथे मध्ये प्रेस करायचं आहे. इथे पॅन आता मी छान गरम करायला ठेवलाय. त्यात थोडंसं तेल मी ॲड करते. आणि हे जे टॅकोज आपण बनवून घेतले ते आता मी मस्त दोन्ही बाजूने फ्राय करणार आहे. थोडंसं या बाजूला सुद्धा मी तेल सोडते. आता दुसऱ्या साईडला करते. दोन्ही बाजू माझ्या मस्त भाजून झाल्यात. आता हा जो खालचा सरफेस आहे हा सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी असं 1-2 मिनटं आपल्याला पकडून ठेवायचं आहे. अशा प्रकारे मस्त टॅकोज रेडी झालेला आहे. आम्हाला खमंग वास येतो त्यानेच कधी खाऊया असं झालंय. तर टॅकोज मस्त आम्ही डिनरला आता एन्जॉय करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. सी यू अगेन. बाय. पप्पांना दिलंस ना आता? हो, पप्पांना दिलं. पटापट करून घेऊया. मग आपण आईला दिलंस की मग आपण पोळ्या पण आधी करून जरा घ्यायच्या. जास्त हे झालं का? नाही, कडक करायचं नाही तर ती हे लागणार पोळी भाजी रोल.